काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहे। भाऊ, सभेची तयारी जोरात सुरू आहे। तुम्ही आज सभास्थळाची पाहणी करून आले, काय परिस्थिती? एकदम जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर बाजूच्या राज्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे। हम है तैयार हा एक संदेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या स्थापना दिवसाच्या निमित्तानं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, प्रियंका गांधीजी आणि देशभरातले काँग्रेसचे मोठे नेते या कार्यक्रमाला येणार आहे। याच नागपूरच्या भूमीमध्ये इंदिराजी जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या तो ठराव पण इथंच झाला होता। त्याच्यानंतर एक इंग्रजाच्या विरोधातला असहकार आंदोलन जे काँग्रेसने सुरू केलेलं होतं ते 1920 मध्ये तो पण इथंच केलेला होता आणि म्हणून याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या नागपूरची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन केलं होतं, ती एक पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यामुळे आज देशामध्ये बदलाव हा झालाच पाहिजे, कारण की देशाची लोकशाही आणि देशाचं संविधानच धोक्यात आलेलं आहे। आपण पाहिलं की आत्ता पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या विरोधक खासदारांना निलंबित करण्याचं काम केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळाली की जे खासदार त्या दिवशी उपस्थित नव्हते त्यांनाही निलंबित केलं। म्हणजे आज आपण अशी परिस्थिती पाहिली की हुकुमशाह परिस्थिती आज देशामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे नागपूर हे देशातलं मध्यवर्ती भाग आहे। इथून एक मोठा संदेश काँग्रेस देशामध्ये देण्याचं काम करणार आहे आणि देशाची लोकशाही वाचवण्याचा हा एक संकल्प या ठिकाणी होणार आहे। हम है तैयार कशासाठी? आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग इथनं फुंकलं जाणार आहे। ज्या पद्धतीनं दहशत निर्माण करून राजकारण करण्याचं प्रयत्न केंद्राचं नरेंद्र मोदी सरकार करत आहे। तुम्ही किती अत्याचार करा, आम्ही इंग्रजाला घाबरलो नाही तर तुम्हाला काय घाबरायचं? आणि म्हणून आता युद्धाला, लोकशाही वाचवायला आणि देशाचं संविधान वाचवायसाठी आम्ही तयार आहोत, अशा पद्धतीचा हा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही देणार आहोत। लोकसभा निवडणुकीचं रणशिंग इथनं फुंकलं जाणार आहे, कारण की लवकरच निवडणूक आहे। स्वाभाविक आहे की आमच्या नेत्या सोनियाजी, राहुलजी, मल्लिकार्जुन खरगेजी सगळे या ठिकाणी येतात आहे, त्यामुळे हा एक मोठा संदेश या ठिकाणी जाणार आहे आणि जवळजवळ 5 ते 10 लाख लोकांची ही सभा या ठिकाणी होणार आहे। एकर जागा ही खाजगी बिल्डरकडून आपण घेतलेली आहे? नाही, कार्यक्रमासाठी घेतलेली आहे, त्यांचा विलिंगनेस आम्ही घेतलेला आहे, परमिशन आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे। त्याच्यामुळे जागा प्रायव्हेट लँड आहे, प्रायव्हेट लँडला कार्यक्रम घेता येतो। सुनील केदार यांना म्हणजे त्यांचा दोषी ठरवण्यात आलेला आहे, त्यांची आमदारकी पण रद्द करण्यासाठी भाजपनं मागणी केली, ती प्रक्रिया सुरू झाल्याची सूत्रांची माहिती। आम्ही विशेष करून सुनील केदारजी त्याच्यामध्ये अपीलमध्ये जातील, एक लढाई हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत लढली जाईल आणि त्याच्यामध्ये सत्याचा विजय होईल। आज प्रतापराव चिखलीकर जे खासदार आहेत ते म्हटले की अशोक चव्हाण भाजपात येणार आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना दुजोरा दिल्यासारखं वक्तव्य केलं। हे खूप दिवसापासून चालू आहे। महाराष्ट्रामध्ये जेव्हा भारत जोडो यात्रा आली तेव्हा तर एक मोठी चर्चा होती। भाजपचे सगळे नेते बोंबीच्या ढेंडापासून ओरडत होते की यात्रा पुढे जोडत जायची निघेल आणि मागे आम्ही काँग्रेस सपाट होत जाईल। पण आता या सगळ्या गोष्टीला वारंवार ही सगळी चर्चा चालत राहते, त्याच्यामुळे याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही। बोलले अशोकरावांशी काय बोलणं झालं या सभेसंदर्भात किंवा इतर? आता तो विषय आमच्यासाठी क्लोज आहे, त्याच्यामुळे का नाही येणार? जरांगे पाटील यांची सभा आजची बीडची प्रचंड मोठा रिस्पॉन्स होता। अल्टिमेटमला एकच दिवस आहे, मुंबईत जाणार ते असं म्हणतात। या सरकारने क्रिएट केलेला हा प्रश्न आहे। जे विधानसभेत आम्ही सातत्यानं सरकारला सांगितलं की आपण स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि या सगळ्या प्रश्नाचं एकच सोल्युशन आहे, ते आहे जातीनिहाय जनगणना। सरकार त्याच्यावर बोलायलाच तयार नाही, कारण की त्यांचे आका जो दिल्लीतले आहेत ते गरीब जात तयार करून ठेवलेली आहे। आखरी केंद्र सरकारने सेन्सस केला तर ह्या सगळ्या आरक्षणाचे प्रश्न सुटतात, पण या पद्धतीचं जातीमध्ये
आज महाराष्ट्रामध्ये मी परवा विधानसभेत बोलत होतो की ओबीसी वर्सेस मराठा ही जी गॅप या सरकारने करून टाकली ती कधी न मिटणारी आहे आणि गुन्हा-गोविंदानं नांदणाऱ्या या समाजाला तोडण्याचा अधिकार यांना कोण दिला होता भाजपला, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की हे भाजपने क्रिएट केलेली व्यवस्था आहे. आता त्यांनी मार्ग काढावा. आम्हाला जळता महाराष्ट्र नको हे आम्ही जाहीरपणे आणि परवा विधानसभेतही आम्ही त्या पद्धतीची भूमिका सरकारसमोर मांडली. आता सरकार आहे, सरकारने काय निर्णय घ्यावे तो त्यांचा अधिकार आहे. आत्ताची अपडेट आहे की सर्वोच्च न्यायालयानं क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती स्वीकारलेली आहे आणि 24 तारखेला त्याबाबत निर्णय असणार आहे. बघू आता माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यावरचा पहिलेही निर्णय दिलेला आहे. आता सरकार क्युरेटिव्ह पिटिशन ऑलरेडी स्वीकारलेली आहे, त्याच्यावर अजून काय निर्णय येतो तो बघू. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या सगळ्यांचं सोल्युशन जे आहे हे सोल्युशन जे आहे ते जातीनिहाय जनगणनाचं आहे आणि राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी. त्याच्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हा सगळा भाग त्याच्यामधून स्पष्ट होईल आणि त्याच्यामुळे जे आरक्षणाला प्रतीक्षित लोक जाती आहेत त्यांना न्याय मिळेल. एक शेवटचा प्रश्न माझा, क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारणं हे मराठा समाजालाही आशेचं किरण आहे की ज्या सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण नाकारलं होतं त्या सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे. 24 तारखेला निर्णय होईल. नाही, मूळ प्रश्न असा आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हा निर्णय घेऊ अशा पद्धतीचं सरकारने परवा विधानसभेत सांगितलं. मूळ प्रश्न असा आहे याच्यामधला की आज ओबीसीलाही आरक्षण वाढवण्याची गरज आहे, शेड्यूल कास्टचंही आरक्षण वाढवण्याची गरज आहे, आदिवासीचंही आरक्षण वाढवण्याची गरज आहे, भटक्या विमुक्त जातीचंही आरक्षण वाढवण्याची गरज आहे. अनेक जाती प्रतीक्षेत आहेत. सरकारने सांगितलं की क्युरेटिव्ह पिटिशन मराठा आरक्षणासाठी आहे. यांनी परवा सांगितलं की आम्ही धनगराला न्याय देऊ, कोळ्यांना न्याय देऊ, आम्ही गोऱ्यांना न्याय देऊ, अशा पद्धती हलबाला न्याय देऊ, हे सगळ्यांनी यांनी हा सांगितलं आहे. तर मग क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये मराठा आरक्षणच आहे. मग ह्या बाकीच्या जातीचं काय? हे सगळे प्रश्न येणार आहेत आणि कोणाचं आरक्षण काढून देणार नाही असंही हे सांगतात आहेत. तर म्हणून मी मगाशी म्हणालो की सरकार काय करतं आहे त्याच्यावर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कॅमेरामॅन सचिन सहामसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.